बघा मोठी आहे, कारण पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती अजितदादांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा याचा आश्चर्य असं अजित पवार म्हणाले। या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही, काही अर्थच नाही असंही अजित पवार म्हणाले। पार्थने नाही पण मी म्हणजे त्याच्या बापाला भूमिका मांडली आहे असंही अजित पवारांनी म्हटलं। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्याने कळेल। या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही। हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना। पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी होऊ द्या, चौकशी झाल्यावर सत्य बाहेर। मी मांडले, त्याचा बापाने मांडले ना। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009 का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही, पण बदनामी तर आमची होती। जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार नाही असं अजित पवार म्हणाले। जय पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्ण विराम दिला। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असण्याची चर्चा, मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही। तर या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचं रोहित पवार म्हणाले। सरकारमधील प्रत्येक व्यक्ती या गोष्टींसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली असल्याचं मोहोळ म्हणाले। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरती मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर आली। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई होईल असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे हे जमिनी घोटाळे तिथं झालेले आहेत। त्यामुळे जर कोणी जबाबदार असेल या सगळ्या गोष्टीला तर ह्याला पूर्णपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री जमिनी जबाबदार आहेत। आता झालं असं की करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे। पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहे, सरकारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी तिथं जबाबदार आहे। मला असं वाटतं की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील यांनी वेळोवेळी या संदर्भातला आपली भूमिका किंवा म्हणणं स्पष्ट केलेलं आहे। त्याची चौकशी सुरू आहे, काही लोकांवरती केलेली आहे, जे त्याच्या चौकशीत समोर येईल ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई जे कोणी दिसेल होईल, त्याच्यामध्ये सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल। पोलीस योग्य दिशेने त्याचा तपास करत आहेत, ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यावरती पोलीस काम करतायत। जे कोणी दोषी असेल त्याला निश्चित राज्याचे मुख्यमंत्री असतील, बाकी सगळ्या नेत्यांनी, अगदी अजितदादांनी सांगितलं की जो कोणी चुकीचा असेल त्याला कारवाई